आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्याला आणि रोजचा एकच प्रश्न की आज नाश्त्याला काय असं वेगळं बनवावं किंवा रोज रोज तेच तेच खाऊन सुद्धा कंटाळा येतो. आज मी ना तुम्हाला मस्तपैकी असं भाज्यांनी भरपूर फक्त एक कच्च्या बटाट्यापासून खूप छान टेस्टी क्रिस्पी असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे. बनवायला खूप सोपा आहे आणि रेसिपी जरा वेगळी आहे. रोजच्या नाश्त्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं ट्राय करून बघा. हेल्दी खूप आहे, लहान मुलांसाठी खूप छान आहे. बनवायची कृतीसुद्धा सोपी आहे. लागणारं साहित्य सुद्धा आपलं रोजचंच आहे. बनवून घेऊया आणि बघून घेऊया याला लागणारं साहित्य. तर इकडे मी फक्त एकच मोठा बटाटा कच्चा किसून घेतला. हे बघा, स्वच्छ धुवून आता हे किसून घेतलेलं आहे. हे सगळं पाणी काढून घेते. 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. फक्त एकच बटाटा मी इकडे वापरलाय. हे पाहू शकता, मस्त असे मोठे मोठे याचे किस केलेला आहे. बारीक नको आहे, असे मोठे मोठे करायचे. ते जरा साईडला ठेवते आणि एक बाउल घ्यायचा, मिक्सिंग बाउल किंवा असं टोप वगैरे घेऊ शकता. तर मी इथे एक टोप घेतलेला आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण हा बटाटा किसलेला जो आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. खूप छान नाश्ता आहे रोजच्या म्हणजे आपल्याला सकाळी उठलं की असं वाटतं ते पोहे उपमा वगैरे खाऊन पण कंटाळा येतो ना. अशा वेळेस जरा थोडं वेगवेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे, म्हणजे खायला पण बरं वाटतं. आता मी बटाटा टाकलेला आहे. याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले गाजर टाकते. इकडे भरपूर भाज्या तुम्ही टाकू शकता आवडीनुसार. मी इकडे गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी टाकते आहे, कोथिंबीर टाकली. तुम्ही पालक मेथीसुद्धा बारीक चिरून इथे वापरू शकता. तिखटपणा येण्यासाठी मी इकडे एक मिरची बारीक करून टाकलेली आहे. त्यानंतर इकडे मी पत्ताकोबी टाकते, पाहू शकता. ह्या स्टेजवर ना तुम्ही आवडीनुसार सगळ्या भाज्या टाका. जे मुलं खात नसतील अशा भाज्या टाका. त्यानंतर इकडे मी टाकली कोथिंबीर. ह्या स्टेजवर तुम्ही कोथिंबीरसोबत पालक मेथीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता, म्हणजे पौष्टिक नाश्ता तयार होतो. आता कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक बटाट्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं. बेसन पिठामुळे ना खूप छान चव येते नाश्त्याला, मस्त वाटतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे वाटीला जरा चिटकलेलं बेसन पीठ सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहोत आणि नाश्त्याला आपला छानपैकी चटपटीत फ्लेवर येण्यासाठी थोडासा चिमूटभर असा चाट मसाला टाकते आणि छान चटपटीत लागतो नाश्ता खाता वेळेस. आणि ही चिमूटभर हळद. बाकी याच्यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही. आणि आता थोडंसं पाणी टाकून याचा पातळ घोळ बनवायचा. अजिबात घट नको आहे. सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या वगैरे मिक्स होऊन जातील बेसन पिठासोबत, बटाट्यासोबत. व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये इतकं पाणी टाकायचं, पाहू शकता तुम्ही. हे असा बॅटर बनवायचा, पातळ घोळ बनवायचा. अजिबात घट्ट ठेवू नका, थोडासा रनी बॅटर ठेवा असा. हे सगळ्या भाज्या बेसन पीठ जे मिक्स केले त्याचा असा बॅटर बनवून घ्या, भाज्या वगैरे टाकून. आता आपण पॅनकडे वळूया. तर मी इथे कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. थोडेसे याच्यामध्ये चिमूटभर जिरे टाकायचे, अंदाजा अर्धा चमचा टाकू शकता. तुम्ही राईसुद्धा टाकू शकता. आणि त्यामध्ये आपण जो मिक्स केलेला बेसन पिठाचा बटाट्याचा घोळ आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. अगदी गॅस स्लो करा किंवा मिडियम करा. आता ही प्रोसेस फक्त आणि फक्त आपल्या पिठल्यासारखी करायची, म्हणजेच जसं आपण बेसन पिठलं करतो बघा, अगदी तसं याला घट्ट करून घ्यायचं स्लो गॅसवर. थोडा वेळ झाला की हे स्वतःहून घट्ट होतं, कारण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळं हे असं घट्ट होत राहतं. पाहू शकता तुम्ही याचा चेंज. हे बघा, आता मस्त मिक्स केलेलं आहे मी. आणि याचा टेक्स्चर बघा किती बदलत चाललेला आहे, म्हणजे घट्टपणा, दाटसरपणा याच्यामध्ये तयार होत आहे. बेसन पीठ असल्यामुळे हे शिजलं जात आहे आणि शिजल्यामुळं त्याच्यामधला घट्टपणा तयार होतो. हे बघा, असं थोडा वेळ द्यायचा. एक 5 मिनटं ही प्रोसेस करायची. जास्तीत जास्त 4 मिनटं बस आहे स्लो गॅसवर. हे बघा, असं घट्ट पाहिजे बॅटर. आणि मग हे थंड करून प्लेटला थोडंसं तेल लावून काढून घ्यायचं. अगोदर हे थंड करायचं थोडंसं. बघा कसं छान असं गोळा तयार झाला बेसन पिठाचा. भाज्या पण मग शिजल्या गेलेल्या आहेत. चला, परफेक्ट तयार झाले. आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताने.
आणि ओला हात करायचा किंवा ओला चमचा घ्यायचा, म्हणजे लवकर पसरता येईल. हे असं बॅटर पसरलं जातं मग लगेच, नाही तर काय होतं चमच्याला चिटकू शकतो बॅटर. त्यामुळे थोडासा चमचा ओलसर करा, वाटीमध्ये असं पाणी घेऊन असं डॅब डॅब करायचं आणि मग आकार द्यायचा असा वड्यासारखा. जसं आपण वड्या करतो बघा, अगदी तसं करायचं आणि याला सेट करायचं. तर लहान मोठे पातळ लांब आकार जसं पण पाहिजे तसं तुम्ही याला शेप देऊ शकता. असं कडीने जरा चौकोन आकार दिला की वड्या मग छान होतात. ओला चमचा केला की सहजपणे मग हे सेट होतं. आता आपलं ह्याला थोडा वेळ ठेवायचं आणि चांगला याच्यामध्ये थंडपणा येऊन द्यायचा, ज्यामुळं काय होतं हे गरम आहे ते थंडसुद्धा होतं आणि मग बॅटरसुद्धा आपलं पॅक होतं. ह्याला मी थोडा वेळ ठेवते. हे बघा किती छान असा हा बॅटर झालेला आहे सेट करून. हे बघा एक 5 मिनटं ठेवून द्यायचं थंड हवेखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि बघा आता छानपैकी बॅटर हे घट्ट झाले. हलक्या हाताने चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या काढायच्या. एकदम हलका चाकू वापरायचा, म्हणजे हात वापरायचा कट करता वेळेस. अशा मोठ्या जशा पण तुम्हाला आवडतील, बारीक लहान मोठ्या तशा याच्या वड्या पाडायच्या. अगदी सहजपणे वड्या तयार होतात ह्या. आणि असं मग चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा हलक्या हाताने याला उचलून घ्यायचं. थोडासा शेप बिघडला असेल तर त्याला तुम्ही शेपसुद्धा देऊ शकता, हरकत नाही. हे बघा हे असं याला शेपसुद्धा आपण देऊ शकतो. मस्त झालेले आहेत, परफेक्ट असं तयार झाल्यात. जितका जास्त वेळ ह्याला ठेवताना तुम्ही तितका हा बॅटर छानपैकी सेट होतो आणि मग वड्या छानपैकी निघतात. हे बघा मस्त झाल्या, त्या सगळ्या काढून घेते. ह्या इतक्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला फ्राय करूया. थोड्याशा तेलामध्येच ह्या वड्या सगळ्या फ्राय होऊन जातील, म्हणजे एकंदरीत ह्या नाश्त्याला तेलसुद्धा कमी लागतं. तर बघा एक एक वडी अशी सेट करायची पॅनवर. 4 वड्या मी इथं ठेवते. गरमागरम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी खरपूस भाजा आणि याचा आस्वाद घ्या. खूप भारी लागतात वड्या ह्या. थोडंसं याच्यामध्ये कडकपणा येऊन द्यायचा. भाज्या बेसन पीठ सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त ह्याला भाजायची गरज नाही, फक्त कडकपणा येऊन द्यायचा. ह्याला थोडा वेळ ठेवायचा. थोडा वेळ झालं की मग आपण हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याला आलटीपलटी करून घ्यायचं. तर मी जरा चमच्याच्या साहाय्याने याला चेक करून बघते. आता ह्याला मी पलटी करून बघते. हे बघा हे असं खालची साईड कडक झाली की अलगद मग हे पलटी होतात न तुटता. हे असं पहिलं चेक करायचं, नाही तर काय होतं बॅटर चिटकलेला असतो आणि आपण घाई केली तर मग बॅटर सगळा तुटला जाऊ शकतो तेलामध्ये. त्यामुळे थोडा वेळ द्यायचा सुरुवातीला, पलटी करायची घाई करायची नाही. बघा किती छान असा कडक भाजलेला आहे, खालची साईड मस्त झालेली आहे. पलटी काय होत नाही झाली. बघा परफेक्ट अशा पलटी करून घेतलेल्या आहेत. आणि आता परत एकदा दुसरी साईड आपण फ्राय करून घ्यायची. असं स्लो गॅसवर मस्त याला फ्राय करा. जोपर्यंत रंग याचा चेंज होत नाही तोपर्यंत याला असं फ्राय करायचं. बघू शकता तुम्ही याच्यावर रंग चेंज होत चाललेला आहे. कडीने याचा सुंदर असा रंग आलेला आहे. बस जास्त काही करपून द्यायचं नाही. थोडासा कडकपणाने असा रंग चेंज झाला की काढून घ्यायचा. तवा किंवा पॅन मोठा असेल ना तर भरपूर सारे तुम्ही सुरुवातीलाच फ्राय करू शकता. तर माझा पॅन जरा छोटा आहे त्यामुळे मी 2-4च टाकलेला आहे. एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं. आणि आता आपली ही झालेला आहे बटाट्याचा नाश्ता तयार. हे बघा याचा क्रिस्पीपणा, याचा कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता. वरून हा क्रिस्पी किती आहे ना, आतून खूप छान मेल्टी आहे. तर सगळं आता मी हे काढून घेते. सगळं ऑइल निथळून ठेवायचं, टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. हे बघा किती छान कडक भाजलेले आहेत मस्त. दुसऱ्यासुद्धा टाकून घेऊया आपण सेम प्रोसेसने. ह्या अशा दुसऱ्या पण टाकून घ्यायच्या. जितकं म्हणजे 1 वाटी बेसन पीठ वापरलं ना तुम्ही तर भरपूर क्वांटिटीमध्ये होऊ शकतात हे नाश्ता. तर मी एकच बटाटा वापरला आणि अर्धी वाटी बेसन पीठ, तरीसुद्धा भरपूर झाल्यात. हे असं कडक झालं की पलटी करायची आणि मग एकदा कडकपणा आला की मग तुटायची भीती नसते. स्लो गॅस ठेवायचा, हाय फ्लेम ठेवू नका. आता हे सगळ्या झालेल्या आहेत. मी हे फ्राय करून घेते कडकपणे छान आणि मग आपण याला गरमागरम सर्व करूया.
तर पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे नाश्त्याला. आणि असं एक ट्रॉयल निथळून घ्यायचं आणि मग परत एकदा टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. बघा किती छान वाटतो हा नाश्ता. आपला एकदम क्रिस्पी झालाय, कडक झालेला आहे आणि सुंदर असा भाजून निघलेला आहे. हे असं बघा थंड झालाय आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे बटाट्याचा नाश्ता किती छान झालेला आहे. एकदम कडक आणि आतून इतका नरम सॉफ्ट आहे. भाज्याचा एक छान फ्लेवर आहे नाश्त्यामध्ये आणि वरून क्रिस्पीपणा जाणवतो खाता वेळेस. जो कडकपणा तुम्हाला दिसतोय बघा वरचा, तो सुरुवातीला जाणवतो खाता वेळेस आणि मग आतून ती भाज्याची एक वेगळी आनंद येतो खायला. तर लहान मुलं खरंच आवडीने खातील आणि जरा काहीतरी नवीन पण त्यांना बघायला भेटेल, खायला भेटेल. तर नक्की ट्राय करा. विशेष म्हणजे ह्या नाश्त्यामध्ये आपण भाज्यासुद्धा टाकू शकतो आवडीच्या. त्यामुळे लहान मुलांचं तर टेन्शन नाही भाजी पोळीचं. हा नाश्ता बेस्ट आहे. तर नक्की ट्राय करून बघा, खूप आवडीने खातील. आणि काय होतं ना, आपण रोज रोज एकच नाश्ता करून पण कंटाळा येतो ना, पण त्याच साहित्यापासून त्याच पदार्थापासून आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. तर तुम्हाला मी हे उचलून दाखवते एक पीस. हे बघा किती सुंदर असा आपला हा बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे. एका बटाट्यापासून फक्त आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. भरपूर भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये, खूप मस्त चवदार आणि टेस्टी लागतो. चहासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता किंवा हे असं केचपसोबत मेयोनीजसोबत खूप भारी लागतं. हे बघा आतून किती नरम सॉफ्ट आणि भाज्याने भरपूर असा हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनलेला आहे. असं गरमागरमच बनवायचं. भाज्या रात्रीच्या कट करून ठेवलं तर सकाळी फक्त बेसन पिठामध्ये मिक्स करायचं, एक बटाटा किसून, बस. खूप सोपी रेसिपी आहे, काहीही टेन्शन नाही. नक्की ट्राय करा. हे असं मस्तपैकी याचा बाईट्स अप्रतिम नाश्ता झालेला आहे. तुम्ही बनवून बघा आणि मग तुम्ही याची टेस्ट घ्या. मस्त वाटतोय, एकदम मेल्टी आहे आणि वरून क्रंचीपणा खूप आहे. तर मला तर खूप आवडलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांना तर नक्की देऊन बघा, आवडीने खातील आणि तुमचं नाश्त्याचं टेन्शनसुद्धा कमी होईल. असे मी तुम्हाला छान छान प्रकारचे नाश्ते वगैरे दाखवत राहते. चॅनलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान आणि मस्त रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि असं हेल्दी करून खा.